नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुहेल कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आजचा आपलं भाग चाललेला आहे 9वा, स्वधर्म यज्ञ. भगवद्गीतेच्या कर्मयोग नामक अध्यायात भगवंतांनी कर्माचे बारीक सारीक पदर अर्जुनासमोर उलगडलेले आहेत. ते म्हणतात, प्राप्त कर्म केल्याविना नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होत नाही, म्हणजेच कर्मबंधनातून सुटका होत नाही. तसंच कर्म सोडल्यामुळे कर्म सुटत नाही, कारण कोणीही एक क्षणही कर्माविना राहूच शकत नाही. त्याचप्रमाणे कर्मेंद्रिय विषयांपासून नुसती आवरून जो विषयांचं मनात चिंतन करीत बसतो तो अत्यंत मूढ आणि दांभिक आहे. याउलट मनाने इंद्रियांचं नियमन करून जो कर्मयोगाचं आचरण करतो तो विशेष योग्यतेचा आहे. तेव्हा तूही असंच विहित कर्म कर, असं आवाहन भगवंत अर्जुनाला करतात. ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली तीच मुळी कर्तव्य कर्मरूप यज्ञासह निर्माण केली आहे, असं भगवंत सांगतात. त्यावेळी अर्जुना, तुला एक गोष्ट सांगतो ती तू ऐक, असं भगवंतांच्या तोंडी वाक्य देऊन श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या गीता विवेचनाला कथानकाचं रूप दिलेलं आहे. त्यातील स्वारस्य वाढवलेलं आहे. आपण ऐकूयात अध्याय 3, 85वी ओवी. आता येचे विशी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा, जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. अर्जुना, जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली तेव्हा जी कथा मी आता तुला सांगतोय. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवांनी यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न केली. ही प्रजा यज्ञाचं सूक्ष्म स्वरूप जाणत नव्हती. त्यावेळी प्रजेने ब्रह्मदेवाला विचारलं की आम्हाला जगण्यास आधार काय आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रजेला सांगितलं आहे की 88व्या ओवीत ते सांगतायत, तुम्हा ते वर्णा विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे काम पुरती. ब्रह्मदेवाने प्रजेला सांगितलं की तुम्हाला तुमच्या वर्णाश्रमानुसार योग्य असा स्वधर्म आम्ही सांगितला आहे, त्याचं आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरांनी यज्ञ या गीतेतील शब्दाला स्वधर्म हा प्रतिशब्द योजून आम्हा सर्वसामान्यांसाठी गीतार्थ एकदम सुलभ करून ठेवलेला आहे. वर्णाश्रम धर्मानुसार प्रत्येकाचं विहित कर्तव्य हे ठरलेलं असतं. प्रत्येकाच्या स्वभाव प्रवृत्तीनुसार त्याचा वर्ण आणि कर्मानुसार आश्रमही ठरतो. त्यामुळे अबालवृद्धांना आपलं विहित कर्तव्य कर्म म्हणजेच स्वधर्म व्यवस्थित ठाऊक असतो. श्री ज्ञानेश्वरांनी स्वधर्माचरणाविषयी केलेल्या विवेचनामुळे खऱ्या धार्मिकतेबद्दलच्या साऱ्या कल्पना एकदम स्पष्ट होतात. आपल्या मनावरचं नसतं ओझं पार दूर होतं. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा, योगादिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा, देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्मी यज्ञी यजावे अनायासे. अध्याय 3, 89, 90 आणि 91 या 3 ओव्या होत्या. त्या तिन्ही ओव्यांचा एकदमच अर्थ सांगते. तुम्हाला व्रत नियम करण्याची गरज नाही. शरीराला नाहक त्रास देऊ नका. दूर कुठे तीर्थाला जाण्याचं काहीही कारण नाही आहे. कामनायुक्त योगादी साधनं, आराधने, मंत्रतंत्र यांच्याही वाट्याला जाऊ नका. परमात्म्याला सोडून इतर देवतांना भजूही नका. फक्त तुम्हाला सहजगत्या प्राप्त झालेल्या स्वधर्माचं आचरणरूपी यज्ञ तुम्ही मात्र अत्यंत निष्ठेने करावा. त्यातच निरहंकाराच्या स्त्रुवेने अहेतुकतेच्या समिधा टाकाव्यात, म्हणजेच हा निष्काम कर्मयोग सिद्ध होईल. श्री ज्ञानेश्वरांच्या या विवरणामुळे एखाद्या सामान्य स्त्रीच्या नित्य स्वयंपाकादी क्रियेला किंवा सफाई कामगाराच्या साफसफाईच्या कामालाही यज्ञाचं रूप असल्याचं लक्षात येतं.
आणि दैनंदिन जीवनातील नेहमीच्या कामामध्येही केवढं पावित्र्य आहे हेही जाणवतं. आपण जसे आहोत तसे, जिथे आहोत तिथे फक्त श्रद्धेने निर्लोभाने कर्म केलं असताना जीवन सुफळच होऊ शकतं, तुमची प्रगती होऊ शकते. या विचाराने अवीट समाधान, शांती प्राप्त होते. यानंतर गीतेच्या अतिशय महत्त्वाच्या तत्वांकडे आपण येतो आहे. तनामनाने आचरलेल्या कर्माचं फळ निश्चितपणे मिळतं, पण खरा स्वधर्म यापुढेच आहे. या मिळालेल्या कर्मफळाचा जो एकटाच भोग घेतो तो तर चोरच आहे, असं गीता स्पष्टपणे बजावते. आपल्या प्रत्येक कर्मात असंख्यांचा वाटा असतो. कुठलंही कर्म आपण चराचराच्या सहकार्याविना करूच शकत नाही. साधं लिहायचं म्हटलं तरी आपण लिहित असलेला कागद, पेन, तसंच आपण ज्यावर बसलो आहे म्हणजे ती खुर्ची, टेबल आपल्यापर्यंत येण्यास किती जणांचा हातभार लागला असेल. आपल्यावर असलेलं हे समाज ऋण फेडलंच पाहिजे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात, यज्ञशिष्टाशीनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुजन्ते ते तत्त्वघं पापये पंचान्तम कारणात. गीतेतला 3रा अध्याय आणि 13वा श्लोक आहे. स्वधर्म यज्ञ केल्यावर जे फल मिळतं तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटून उरलेला प्रसाद स्वीकारणारे सज्जन सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे फक्त स्वतःच सर्व घेतात ते पापच खातात. या गीता तत्वाचं सार श्री ज्ञानदेव किती चपखलपणे सांगतात ते बघा. म्हणोनी स्वधर्म जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे, मग उरे ते भोगिजे संतोषेशी. 125वी ओवी आहे 3ऱ्या अध्यायातील. आणि म्हणूनच स्वधर्माने म्हणजेच विहित कर्म केल्याने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावं. अर्थात परिवार, समाज, देश या सर्वांचं ऋण फेडावं आणि मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. परमार्थावर नेणारे आपलं विहित कर्म कधीही सोडू नये. श्री ज्ञानेश्वर परखडपणे सांगतात की परिसपाम सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती जे कर्माची ते गावंढे गा. 3ऱ्या अध्यायातील 145वी ही ओवी आहे. कर्म करू शकणारं शरीर मिळूनही जे कर्माचाच कंटाळा करतात ते अनाडीच आहेत. समाजाची घडी व्यवस्थित बसावी, सर्वत्र शांतता, सुव्यवस्थेचं राज्य नांदावं म्हणून विशेषतः समर्थ आणि विद्वानांनी आदर्श कर्म आचरावीत असं भगवद्गीतेत आग्रहाचं प्रतिपादन आहे. भगवंतांनी त्यासाठी स्वतःचंच उदाहरण दिलेलं आहे. मी जर पूर्ण काम होऊन स्वरूपस्थितीतच राहिलो तर मग या प्रजेला मार्ग कोण दाखवेल. ती सैरवैर होईल. म्हणून सकाम पुरुष फलासक्तीमुळे ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मी लोकहितास्तव कर्म करतो असं भगवंत म्हणतात. भगवंतांच्या हृदयातला हा कळवळा श्री ज्ञानेश्वरांनी तितक्याच कळकळीने आपल्यापर्यंत पोचवलेला आहे. जे पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. 3ऱ्या अध्यायातील 117वी ही ओवी आहे. अर्जुना, ही समाज व्यवस्था, ही जगरहाटी सदैव सर्व प्रकारे जतन ही केलीच पाहिजे. आणि म्हणूनच समाजाच्या अर्ध्वयूने स्वतः कर्तव्य कर्म उत्कृष्टपणे आचरून लोकांच्या पुढे आदर्श हा ठेवलाच पाहिजे असं सांगताना श्री ज्ञानेश्वर अत्यंत सुंदर तत्त्वप्रणाली पुढे मांडतायत. ऐकूयात अध्याय 3 171वी ओवी. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. या ओवीचा अर्थ ऐकूयात. वर्णाश्रम धर्माने दाखवलेल्या वाटेनेच अवघं जीवन व्यतीत करावं. असं जीवन जगत असताना साऱ्या जगाचा अभ्युदय आपल्या हातून कसा होईल ते पाहावं. पण जगत कल्याणाचं कार्य करूनही जनसामान्यांपासून स्वतःला वेगळं समजू नये. आपल्या हातून घडणाऱ्या सत्कार्यामुळे अहन्मन्यता येऊ देऊ नये. मानवी जीवन अधिकाधिक सुखमय करण्यासाठी अहोरात्र संशोधन कार्यात वाहून घेतलेले शास्त्रज्ञ
ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ निर्माण करणारे सरस्वतीचे उपासक, पददलितांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे समाजसेवक, यासारखे विश्वाला मोहरे म्हणजे प्रगतीपथाला नेणारे महामानव सर्वसामान्यांमध्ये मिसळून मिळून असेच वागतात. स्वतःला समाजापासून अलग समजताच व्यक्ती छोटी होऊन जाते. याउलट समाज मनाशी समरस होताच विश्वात्मकता येते. जनता जनार्दनाशी एकरूप झालेल्या महात्म्यांना एक तत्त्व चांगलं ज्ञात असतं की आपली इंद्रिय आपापल्या प्रकृतीप्रमाणे विषयात प्रवृत्त होत असतात. माझा त्यात काहीही भाग नसतो. तत्त्ववित्त तू महाभागो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. गीतेतला 3रा अध्याय आणि 28वा हा श्लोक आहे. परंतु हे महाभावो अर्जुना, गुण आणि कर्म यांच्या विभागाचं ती आपल्याहून विभक्त आहेत हे तत्त्व जाणणारा गुण इंद्रिय आणि गुणांच्या म्हणजेच विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात हे जाणून आसक्त होत नाहीत. आपल्या हातून कर्म घडतात याचा अर्थ इंद्रिय त्यांच्या विषयात प्रवृत्त होतात. मी मात्र त्यांच्यापासून वेगळा आहे या विचाराने योगी पूर्णपणे निरहंकारीच होतात. श्री ज्ञानेश्वर त्यांचं समर्पक शब्दचित्र आपल्यापुढे उभं करतायत. ते देहाभिमानू सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. अध्याय 3 182 ही ओवी आहे. कर्मयोगी देहाभिमान सोडून आपल्या प्रकृतीचं गुण आणि त्यानुसार घडणारी कर्म यांचं अकर्तेपणाच्या भावनेने उल्लंघन करून देहात साक्षीभूत होऊन राहतात. अशा अलिप्ततेने कर्म कशी करावीत याचं रहस्य श्री ज्ञानेश्वर कसं उकलून सांगतायत ते आता आपण बघणार आहोत. पण उद्या आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.